नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजचा ब्लॉग आहे रेसिपीचा आणि तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आज कोणती रेसिपी आहे। तर आज गावी नाही पण घरचाच व्हिडिओ आहे। तर मंडळी, आज आम्ही एक खास म्हणजे कोकणातील रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे। काय ग रेश्मा? कोकणातली रेसिपी आज आपण बनवणार आहोत। तर मंडळी, आजची रेसिपी आहे फणसांच्या बियांची भाजी। तर सुकटीमध्ये म्हणजे ही नॉनव्हेज वाली रेसिपी असणार आहे। तर मंडळी, आज आम्ही बनवणार आहोत। तर रात्रीच्या जेवणासाठी ही भाजी बनवायची आहे। तर म्हटलं चला आज त्यानिमित्ताने हा सुद्धा एक व्हिडिओ बनव ना रेश्मा। सगळी तयारी वगैरे झालेली आहे ना? नेहमीप्रमाणे रेश्माचीच व्हिडिओ आहे आणि सगळी तयारी तिने करून ठेवलेली आहे। आपल्याला फक्त व्हिडिओ शूट करायचा आहे। मी दरवेळेला व्हिडिओ शूट करतो, रेसिपी तिचीच असते आणि त्यातूनच मी थोडं आता शिकतोय। तर अशी रेसिपी आहे की कोकणामध्ये ही रेसिपी म्हणजे आता मे महिना फणसांचा सीझन सुरू आहे। तर त्यानिमित्ताने म्हणजे गावाकडे आमची ही भाजी बनवलीच जाते आणि अतिशय टेस्टी आणि म्हणजे बोलतात ना चविष्ट, म्हणजे प्रत्येकाच्या घरी कोकणामध्ये ही भाजी तुम्हाला पाहायला भेटेल, खायला भेटेल। तर चला मंडळी, रेसिपीला आपण सुरुवात करतोय। रेसिपी आपल्याला संपूर्ण बघायची आहे, कारण का ही कोकणामध्ये अगदी बोलतात ना फेमस रेसिपी म्हणून बनवली जाते। तर आज आम्ही बनवणार आहोत फणसांच्या बियांची भाजी आणि ती सुद्धा सुकटीमध्ये। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करतोय। रेश्मा, कुकर मध्ये बनवते ना? कुकर मध्ये बनवते, सुकी भाजी बनवायची आपल्याला। तर गॅसवर कुकर ठेवलेली आहे, ठेवले, गरम झाले, तेल टाकते। अच्छा, बघा मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर मंडळी बघा, कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे। आपल्याला ही रेसिपी पूर्ण कुकर मध्ये बनवणार आहे रेश्मा, कारण का त्या फणसाच्या बिया लवकरात लवकर शिजायला पाहिजे। गावाला आपण टोपामध्ये किंवा कढईमध्ये बनवतो, तर आपण आज कुकर मध्ये बनवतोय। तर बघा काय टाकते? लसूण टाकते, लसूणची पेस्ट टाकते। लसूण म्हणजे याच्यामध्ये ठेचलेली आहे ना लसूण। त्याच्यानंतर बघा आपण कढीपत्ता टाकून घेतो। त्याच्यानंतर ह्या इकडं या फणसाच्या बिया आहेत, या बघा फणसाच्या बिया आपण भाजले ना रेश्मा, ताव्यामध्ये भाजून घेतल्या, म्हणजे त्यांच्या साल्या वगैरे काढलेल्या आहेत। तर ह्या आहेत फणसाच्या बिया आणि आपल्याला यावेळेस सुकट ऍड केली तर करू शकतो, पण आम्ही सुकट ऍड करणार आहोत। सुकट ह्या साईडला घेतलेली आहे, ती थोड्या वेळाने आम्ही धुणार आहोत। तर बघा आपण पुन्हा रेसिपीकडे येऊ। तर काय टाकते आता? टोमॅटो, कधी पण ग्रेव्हीसाठी टोमॅटो टाकलाय, कांदा टाकून घेते। कांदा पण ग्रेव्हीसाठी बघा, आपल्या रेसिपीच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेलीच आहे। तर आपण सुरुवातीला नेहमीप्रमाणे काय प्रत्येकाच्या जेवणामध्ये जी तर रेसिपी आपण वापरतो म्हणजे तेल, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता, हे लसूण हे टाकल्याच जातात, बरोबर ना? तर अशी आपली रेसिपीची सुरुवात झालेली आहे। तर एकीकडे आपण फणसाच्या बिया भाजून घेतल्या, जेणेकरून वरची जी साल असते ना ती निघून जाते आणि शिजायला पण लवकर शिजतात, शिजायला पण लगेच शिजतात। आपण भाजून घेतला साल लवकर निघून जाते ना म्हणून। आणि काय काय लोक सुकट पण टाकतात, व्हेज पण बनते, नॉन व्हेज पण बनते, दोन्ही बनते। पण आम्ही आज मसाला टाकते आपला घरगुती। हा बघा, आम्ही घरगुती मसाला बनवलेला आहे। तो नेहमी रेसिपीमध्ये आमच्या म्हणजे आम्ही घरचं जेवण सुद्धा बनवतो ना, त्याच्यामध्ये हाच आम्ही मसाला वापरतो। तर आम्ही रेग्युलर मसाला आमचा टाकला आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर हळदी पावडर, आता आम्ही कांदा लसूण मसाला, हा बघा, हा आम्ही मार्केटमधून आणलेला कांदा लसूण मसाला आहे। तो आम्ही कसं म्हणजे जेव्हा मच्छीचा वगैरे प्रकार असतो तेव्हा कुठेतरी व्यवस्थित बनायला पाहिजे म्हणून आम्ही कांदा लसूण मसाला मिक्स करतो, जेणेकरून व्यवस्थित चव आणि तिखटपणा येतो ना, तिखटपणा येतो। तर आम्ही तो थोडा याच्यामध्ये टाकलेला आहे। मंडळी, व्हिडिओ संपूर्ण बघा। त्याच्यानंतर आम्ही या भाजलेल्या फणसाच्या बिया टाकून घेतो। जी मेन रेसिपी यांची आहे तर ती आम्ही आता याच्यामध्ये ऍड केली आहे। फणसाच्या बघा, सुकट पण धुवून घेतले आम्ही। ही अशी पाणी म्हणजे सुकट धुवून त्यामध्ये पाण्यामध्ये थोडं उमलायला टाकली होती, म्हणजे शॉर्टकट आहे, शॉर्टकट।
म्हणजे बोलायला गेलो ना तर एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीची रेसिपी आहे. तर बघा ही स्वच्छ एकदम धुवून त्यामध्ये कचरा वगैरे तिने ऑलरेडीच ही रेसिपीची तिने तयारी केली होती आणि साफ करून घेतली होती. तर बघा फणसाची भाजीची रेसिपी म्हणजे फणसांच्या बियांची भाजी आपण घरी बनवतोय. तर बघा मंडळी सगळं मिश्रण केलेलं आहे. सरळ आणि सिंपल रेसिपी तुमच्यासमोर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडं पाणी टाकायचं आपल्याला, जास्त नाही टाकायचं. ग्रेव्हीसाठी आणि शिजण्यासाठी थोडं तरी पाणी टाकायलाच लागतो. तर आपण थोडं पाणी टाकून घेतोय त्याच्यामध्ये. आपला तो चिकन पोपटीचा जो थंडीमध्ये बनवला होता ना तो एकदम रेसिपी एक नंबर लोकांना आवडली. तर नक्कीच आपण चवीनुसार बघा मंडळी आम्ही आमच्या दोघांपुरती ही क्वांटिटी बनवलेली आहे. तर त्यानुसार आपण मीठ टाकून घेता ना. अगदी मस्त स्मेल सुद्धा चांगला सुटला आहे, म्हणजे सुगंध म्हणजे रेसिपीला बघा मंडळी सुगंध सुद्धा सुटला आहे. म्हणजे रेसिपी अगदी मला वाटतं चवदार होणार आहे. आणि चविष्टच होते. आणि रेशमाच्या हातची आजपर्यंत आपण चिकन बिर्याणी बघितली, चिकन पोपटी बघितली, अतिशय एकदम चवदार झाली होती ना रेशमा. तर चला मंडळी आता थोडंसं आपल्याला झाकण लावून घ्यायला लागेल, तेव्हाच त्या बिया शिजते. 2 शिट्या घ्यायच्या आहेत आपल्याला 2 शिट्या घ्यायच्या आहेत. आपण कुकरला 2 शिट्या घेणार आहोत आणि आपण आता झाकण लावलेलं आहे. तर निदान किती मिनिटं लागतील? 5 मिनिटं तरी लागतील. तर चला 5 मिनिटानंतर आपण बघू कशा प्रकारे ही रेसिपी बनलेली आहे. बघा मंडळी आपण 2 शिट्या घेतल्या आहेत. मला वाटतं पूर्ण रेसिपी झालेली आहे आणि आम्ही कुकर बंद सुद्धा केलेली आहे. तर चला बघूया कशा प्रकारे ही रेसिपी झाली. तर चला मंडळी बघूया कशा प्रकारे झाले. तर दाखव रेश्मा. मस्त झाली. वाव स्मेल मस्त झाले हे बघ. एकदम मस्त दिसते. आणि फणसांच्या बियांची भाजी आपली झालेली आहे आणि अतिशय मस्त सुद्धा दिसते आणि स्मेल सुद्धा चांगल्या प्रकारे येतोय. आणि बघा मंडळी तर चला भाजी सुद्धा गरम गरम आहे आणि याच्याबरोबर भाकऱ्या भाजलेल्या आहेत, थोडंसं छास, भाकऱ्या आहेत, छास, भात आणि आम्ही आता थोड्याच वेळात जेवायला बसणार आहोत. तर चला मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. रेसिपी अगदी साधी होती आणि मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी चला आम्ही जेवायला बसलो आहे आणि रेश्मा आता थोडं करते हा ना रेश्मा. तर तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या. आज आमच्या घरी फणसांच्या बियांची भाजी. बघा इकडे ओजल सुद्धा हाताने जेवायला बघते आणि ती बघा तिला पण पाहिजे, ती पापा खाते. ही अशी आमची ओजल चिडकुट झाली, चिडकुट समजलं. पण स्वतःच्या हाताने भात खायला शिकले. हा तिला गरम आहे ओजल, गरम आहे इकडं. हा रसा देते. कुठे जाते? अरे इकडे ये. नाही तिला तिकडं बसायचं आहे. बघा रेशमाने डिश भरलेला आहे आणि बाजूला कोलबीचा रसा बनवलाय. काय कोलबीचा रसा आणि 2 भाकऱ्या दिले. बघा अतिशय दिसायला सुद्धा मस्त भाजी झाली. आणि आता आम्ही जेवायला बसतोय. पहिला टेस्ट करून बघतोय. तर मंडळी चला जेवायला या तुम्ही पण. आणि जोडीला छास आहे. आज असा आपला रात्रीचा जेवण आहे. काय ओजल तू पण भातू खाते ना? ओजल सुद्धा मम्मा सोबत खाजा, मम्मा सोबत खाजा. तर चला मंडळी बघूया रेसिपी कशी झाली, रेशमाने कशी बनवलेली आहे. तर एक घास खातो पहिला आणि मग तुम्हाला सांगतो. रेशमा नंबर झाले आणि एकदम मीठ मस्त पडलाय. हा रेश्मा मीठ वगैरे मस्त पडलाय. चवदार अशी रेसिपी रेशमाने बनवली. आणि बघा मी व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. रेसिपी अगदी सिंपल आणि एकदम साधी आहे आणि अगदी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही रेसिपी बनवायची असते. तर चला मंडळी
रेसिपी मी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला बनवायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अशी आपण घरी रेसिपी सगळी बनवतातच, तरी पण एक म्हटलं चला आठवण म्हणून एक व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला। आणि रेश्मानी बघा रेश्मा कशी झाले, मस्त झाले। रेश्मा पण बोलते बघ, अतिशय चवदार म्हणजे अशी रेसिपी झाली। रेश्मा तुला पण आवडली ना? तूच बनवली तर होच बनवशील ना, बोलशील ना? तर चला करून बघा। म्हणजे तुम्हाला जर बनवायची असेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, तर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायला भेटेल आणि तुम्हाला ही रेसिपी म्हणजे बनवायला सुद्धा सोपी पडेल, कारण का अशी आपण सिंपल आणि सोपीच रेसिपी बनवतो। तर चला मंडळी, आता मी जेवायला बसतोय, तुम्ही सगळ्यांनी जेवायला या आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। चला बाय बाय, थँक्यू। रेश्मा बाय बाय कर। तर चला मंडळी, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।